तर इथे आपण बोटनेक ब्लाऊज शिवलेला आहे. बऱ्याच ताई विचारतात की ताई बोटनेक ब्लाऊज मध्ये शोल्डर नक्की कसं घ्यायचं. तर बघा, सर्वप्रथम आधी मी हा ब्लाऊज तुम्हाला दाखवते. तर ह्या प्रकारचा आपण हा 34 साईजचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. थोडी कस्टमरच्या हाईटनुसार आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. तर थोडं नॉर्मल असं त्रिकोणी टाईप मध्ये आपण हा नेक घेतलेला आहे. आणि शोल्डर तुम्ही बघू शकता, बॅकचा गळ्याला फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. आणि फ्रंटचं सुद्धा ह्या पद्धतीने पफ सुद्धा बिना पॅडेडचा आपला प्रिन्सेस कट खूप सुंदर बसतो. कप लावायची सुद्धा आवश्यकता नाही. ह्या पद्धतीने आपला प्रिन्सेसचा पफ हा क्रिएट होतो. खूप सुंदर झालेला आहे. फ्रंट ओपन आहे, बॅक बोटनेक आहे आणि लॉंग स्लीव्स घेतलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपण स्टिच केलेला आहे. तर बघा, बोटनेक ब्लाऊज मध्ये आपण ज्या वेळेस शोल्डर घेतो तर ते शोल्डर अंदाजपंचे घेतलं जात नाही. तर नेहमी अंगावरचं शोल्डर हे आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचं. जिथपर्यंत आपली स्लीव्ज आपण जॉईंट करतो, आर्महोल्स कर्व असतो, म्हणजे इथे गोलाई आपली असते, इथून येते, तर इथपर्यंत आपल्याला मोजायचं असतं शोल्डर. जितकं शोल्डर येतं, आता सपोज माझं 15 इंचाचं शोल्डर आलंय, तर 15चं निम्म आपण शोल्डर घेणार आहोत. ते किती? 7.5 इंच येणार आहे. 7.5 इंचावरती आपण पेपरवरती कटिंग करत असतो. ओके. तर आता समजा माझी 35 साईज आहे, तर 35 साईज मध्ये कोणाचं 15चं शोल्डर येईल, कोणाचं 14.5चं येईल, कोणाचं 14चं येईल. म्हणजे असं वेगवेगळे शोल्डर येतात. काहींचे खूप ब्रॉड शोल्डर असतात, काहींचे कमी असतात. अशा वेळेस एकाच साईज मध्ये वेगवेगळे शोल्डर येतात. तर त्याच्यामुळे बोटनेक ब्लाऊज स्टिच करताना, नेहमी कटिंग करताना अंगावरचं शोल्डर हे घ्यायचंय. तर बऱ्याच ताई विचारतात की ताई मग 38 साईज मध्ये शोल्डर सांगा ना बोटनेक ब्लाऊज साठी, किंवा 32 साईज मध्ये शोल्डर सांगा. तर बघा, नेहमी शोल्डर हे कस्टमरच्या अंगावरती घेत चला, म्हणजे आपल्याला तिथे कळतं. ओके. म्हणजे त्या पद्धतीनेच घ्यायचंय. जर आता मी 32 साईज मध्ये तुम्हाला शोल्डर सांगितलं, 14 घ्या, कोणाचं 13.5 पण असेल, तर मग अशा वेळेस 14चं कट करून चालणार नाही, तर तुम्हाला 13.5चं घ्यावं लागेल. म्हणजे हे कस्टमरच्या शरीर बांध्यावर डिपेंड असतं. ओके. तर बोटनेक ब्लाऊज मध्ये शोल्डर कसे घेतले जातात, कसं कटिंग करायचं, कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, काय ट्रिक्स असतात, हे सर्व. फ्रंट ओपन पाहिजे, बॅक बोटनेक पाहिजे, हे जर कटिंग तुम्हाला असे परफेक्ट शिकायचे असेल, शोल्डर ऍडजस्टमेंट कसं करायचं बोटनेक ब्लाऊज मध्ये, हे तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये शिकवले जातात. तर आपला क्लासेसचा रिझल्ट पण खूप सुंदर आहे आणि तुम्ही नक्कीच ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट ह्या पद्धतीने बॅकचे नेक सुद्धा शिकवले जातात, स्लीव्हचे पफ स्लीव्हचे प्रकार शिकवले जातात, कॉर्ड पायपिंग शिकवली जाते, सर्व प्रकारच्या डोरी पायपिंग कशी बनवायची, हे सर्व, कॅनव्हास कसा लावायचा, पॅडेड कसे लावायचे, हे सर्व शिकवलं जातं. बोटनेक ब्लाऊज तुम्हाला नुसतं प्रिन्सेस मध्ये नाही शिकायला मिळत, तर तुम्हाला कटोरीमध्ये शिकायला मिळतं, फोटक्स मध्ये, 3 प्रिन्सेस मध्ये असे तुम्हाला बोटनेक ब्लाऊज शिकायला मिळतात. तर नक्कीच विचार न करता, तुम्हाला जर असे परफेक्ट ब्लाऊज शिकायचे असतील तर नक्कीच स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करायचं आहे. आणि 1 मे पासून आपण ऑनलाईन क्लास चालू करतोय, बेसिक टू ऍडव्हान्स. आता त्याच्या